रोटरी क्लबच्या वतीने जालना शहरामध्ये आयोजित करण्यात आलेल्या रोटरी कार्निवलला 3 दिवसांमध्ये तब्बल 10,000 नागरिकांनी भेट दिली आहे। माजी मंत्री तथा आमदार राजेश टोपे यांनी देखील या ठिकाणी भेट देत रोटरीच्या उपक्रमांचं कौतुक केलंय। रोटरी क्लबच्या वतीने जालना शहरामध्ये रोटरी कार्निवलचं आयोजन करण्यात आलं होतं। 9 ते 12 मार्च दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या कार्निवलमध्ये पहिल्या 2 दिवसांमध्ये तब्बल 10,000 नागरिकांनी भेट दिली आहे। या ठिकाणी आमदार राजेश टोपे यांनी देखील भेट देत रोटरीच्या उपक्रमाचं कौतुक केलंय। शिवाय रोटरीने ठरवलं तर ते काहीही करू शकतात अशा शब्दांमध्ये त्यांनी रोटरी क्लबच्या पदाधिकाऱ्यांचं देखील कौतुक केलंय। नाही, जालना कार्निवल एक खूपच आउट ऑफ बॉक्स कॉन्सेप्ट आहे आणि खूप छान कॉन्सेप्ट आहे। मला वाटतं की रोटरियन्सनी या ठिकाणी फन, फूड आणि या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीनं जे ऑर्गनाईज करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे। शॉपिंग तर 100च्या वर स्टॉल्स आहेत आणि देशाचं दर्शन घडवण्याचं काम या ठिकाणी झालं आहे। 10,000च्या वर लोकांनी 3 दिवसात भेट दिली। मला वाटतं ही खूप मोठी उपलब्धी आहे आणि जालनाचे रोटरियन्सनी जर ठरवलं तर किती चांगल्या चांगल्या आयडियाज एक्झिक्यूट करू शकतात हा त्याचा एक नमुना आहे आणि म्हणून मी त्यांचं खूप मनापासून अभिनंदन करतो। जालनावासियांसाठी खूप चांगली संधी या ठिकाणी दिल्याबद्दल आणि अशा पद्धतीच्या नवीन नवीन कॉन्सेप्ट्स येत राहावेत। आमच्यासारखे कार्यकर्ते या सगळ्या कॉन्सेप्ट्सला मनापासून मदत करतील आणि सपोर्ट करतील। तर मी पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो ज्यांनी ह्याला सपोर्ट केला आणि ज्यांनी हे घडवून आणलं। पुन्हा एकदा खूप अभिनंदन आणि नव्या नव्या विचारासाठी खूप महत्त्वाच्या आमच्या शुभेच्छा।